यहाँ देख इधर जगह घेर के इसने बचा लिया तेरे को, ये जो मेरे बगल में खड़ा है तुमने बचा लिया इसे, हैं? बचा लिया तुमने इसे? हाँ वो भाई मैं आ जा रहा हूँ, क्या रहा है बोला भाई सीढ़ी थी उसको समझ में नहीं आ रहा क्या। Cooperative Housing Society. I welcome you all here. We are all privileged to have our Honorable Chief Minister of the State of Goa, Dr. Pramod Sawant, our MLA of the Koparjala constituency, Mr. Rajesh Pardesai, active ZB member, Mr. Siddesh Naik, amongst us. May I request Dr. Amita Kamat to welcome our guests and start the gathering. On behalf of Midrock Society, Cooperative Society, I am very pleased to welcome our Honorable Chief Minister of Goa, Sri Pramod Sawant. Along with him, our esteemed MLA, Sri Rajesh Pardesai, and our ZP member, Sri Siddesh Naik over here. We are really honored to have them here. Over to... We will start along with a little bit of floral tribute to our esteemed members. I request Sapna Naik to kindly hand over a bouquet to our honorable CM. माइक दे रही Sushma Sawant, kindly hand over a bouquet to Sri MLA Rajesh Pardesai. Sapna, can you hand over a bouquet to Mr. Siddesh Naik? Thank you so much, madam. May I request Mr. Siddesh Naik to address the gathering, please? गुड इव्हनिंग. आजच्या ह्या कॉर्नर मिटिंग हाजीर हजर आशिल्ले गोंयचे यंग अँड डायनॅमिक मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, ह्या मतदारसंघाचे आमदार राजेश परदेसाई, तसेच डॉक्टर कामत हांगा आमचे मंडळाचे अध्यक्ष योगेश पिळगांवकर, समोर बसलेल्या सगळ्या माझ्या मित्रांनो, प्रेसिडेंट्स ऑफ मिड्रॉक सोसायटी. आज ही कॉर्नर सभा जी आसा ती आम्ही कन्वे केली आसा बिकॉज वी आर हेडिंग टुवर्ड्स ZP इलेक्शन्स ऑन 20th डिसेंबर. गोवा सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री आसात आणि डबल इंजिन सरकार जे आसा, केंद्रात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे विजन आणि यांचो हो प्रवास जो आसा तो खूप प्रेरणादायी आसा आणि ह्या सगळ्यातूंतल्यान म्हाका अशें दिसता की गोंय प्रगती पथाचेर व्हरपाक हांचो एक खूब सिंहाचो वांटो आसा. आज डबल इंजिन सरकार आमी म्हणटात, ह्या डबल इंजिन सरकाराक लागून जे प्रोजेक्ट्स
केंद्र सरकारच्या मदतीन गोंयांत जाल्ले आसात तातूंत ते लॉजिस्टीक वायज आसत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आसत, अन्य डेव्हलपमेंट आसत, ह्या सगळ्या हातूंत गोंय खूब फुडें सरलां. गोंय प्रगती पथाचेर अग्रेसर आसा. एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी आज गोंय सारख्या ल्हान राज्यांत आज 2 एअरपोर्ट आसात अँड वीच आर ऑलवेज फुल. कनेक्टिव्हिटी मेजर स्टेट्स ह्या देशांतल्यो कनेक्ट जातात आणि ह्या सगळ्या हातूंतल्यान म्हाका अशें दिसता की जेन्ना आमी राज्याचो विकास म्हणटात, ह्या सगळ्या हातूंतल्यान राज्याचो विकास जेन्ना आमी करता तेन्ना खंय तरी अशा सरकाराची गरज आसता आणि ते काम जे आसा आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत करतात. हांव फाटले 5 वर्सां जिल्हा पंचायत सदस्य म्हणून ह्या मतदारसंघात काम करता आणि आमच्या मुख्यमंत्र्याचो पूर्ण पाठिंबो जिल्हा पंचायत म्हणून आमकां सगळ्यांक मेळिल्लो आसा. भारतीय जनता पक्षान जिल्हा पंचायत सदस्य, जिल्हा पंचायत अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आणि ती बऱ्या तरेन पेलपाची संद आणि आशीर्वाद आणि सपोर्ट माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांच्या सगळ्या मंत्रिमंडळा कडल्यान मेळ्ळा आणि जिल्हा पंचायत सदस्य म्हणून जो फंड फाटल्या कितलीशींच वर्सां मेळनाशिल्लो तो जिल्हा पंचायत म्हणून आमकां तांणी उपलब्ध करून दिलो आणि ह्या सगळ्या हातूंतल्यान खंय तरी जिल्हा पंचायत म्हणून आमी आउट ऑफ द बॉक्स चिंतून खंय तरी आउट ऑफ द बॉक्स चिंतून नवीन प्रोजेक्ट हाडपाक जाय. तातूंत वुमन एम्पावरमेंट आसत, एज्युकेशनल सेक्टर आसत, ह्या सगळ्यांचेर चड फोकस आमी फाटल्या 5 वर्सांनी केलो. सेल्फ हेल्प ग्रुप स्ट्रेंथन करपाक लागून तांकां वेगळ्यो वेगळ्यो क्लासीस आसत, तांकां सेल्फ डिपेंडंट करपा खातीर एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम आसत, अशा प्रकारचे खुबशे प्रयत्न आमी जिल्हा पंचायती मार्फत केले. तशेंच गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूल्स आसत, अन्य हाय स्कूल आसत, ह्या सगळ्या हातूंतल्यान तांकां टेक्नॉलॉजिकली एडवान्स करपा खातीर खंय तरी स्मार्ट बोर्ड्स आमी स्कुलांत दिले आणि हे सगळें करता आसतना खंय तरी आमी सर्वसमावेशक डेव्हलपमेंट विकास जो आसा तो साधपाक आमी यशस्वी ठरले आणि हे सगळे श्रेय जे आसा ते गोंय भाजप सरकाराक आणि माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांकां वता. परत एका 5 वर्सांनी आज आमी तुमचे कडेन परत रिक्वेस्ट करपाक आयला. पक्षान म्हाका आनी एकदा संधी दिल्ली आसा की ह्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचो अधिकृत उमेदवार म्हणून हे इलेक्शन लढपा खातीर आणि फाटली 5 वर्सां तुम्ही म्हजें काम पळयल्लें आसा. 365 दीस 24/7 लोकांच्या संपर्कान लोकां बरोबर राहून आज आमी हें गोंय फुडें व्हरतात. तुमचो सगळ्यांचो सपोर्ट असोच आमच्या बरोबर आसचो, तुमचो आशिर्वाद पयलीं आशिल्लो हेच्या फुडें सुद्दां असोच आसचो इतली विनंती करता. हांव चड वेळ घेना. परत एकदा 20 तारखेक सकाळी 8 ते 5 पर्यंत मतदानाचा वेळ आसा. ह्या सगळ्या वेळान आपले मतदान आपले स्वता करचें, आपल्या शेजाऱ्यांक पाजाऱ्यांक तांकांय हाडचें आणि आपली सोयऱ्या दायऱ्या आपले मित्र जे ह्या मतदारसंघात आसा तांकांय सगळ्यांक मतदान करपाक फुडें काडचे इतलें सांगता. म्हाका तुमचो सपोर्ट जो आसा पयलीं मेळा फुडें कंटिन्युअसली मेळत रावतलो हातूंत मात्तूय दुबाव ना. इतलें सांगता म्हजी 2 सोंपयता. धन्यवाद. Thank you so much, Siddesh, and we look forward to your ongoing support in future as well. Now, may I request our honorable member of Legislative Assembly, Mr. Rajesh Maldesai, to address the gathering, please. नमस्कार. आजच्या कॉर्नर मिटिंगेक आमच्या मध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि तुम्ही सगळे जाण आसतले. लोकप्रिय मुख्यमंत्री कित्याक लागून म्हणटा आमचो तो सुपरस्टार कसो प्रचारक, सुपरस्टार प्रचारक
जेणे करून अख्ख्या भारतान खंय तरी इलेक्शन जरी असले जाल्यार आमचो सीएम पयलो असता आणि तो गेलो रे गेलो म्हणजे सगळी स्टेटीक जिखोवंकूच जाय अशें आमच्या मुख्यमंत्र्याचेर आसा. इतलो तेजेर आमचो मोदीजीचो भरोसा आसता, म्हणजे तेजेर सारको फूल ट्रस्ट आसता आणि तो कसो एक्सप्लेन करता हे तुमकां आनी थोड्या टायमानूय कळटलें कारण आमी पळयत आसा. सो आमच्या मदीं म्हजो मित्र झेडपी मेंबर जो कॅन्डिडेट बसलेला बाब सिद्धेश नायक, त्याच बरोबर आमचो मंडळ अध्यक्ष बाब योगेश पिळगांवकर, आमची चेअरमॅन आमची ह्या बिल्डिंगेची आमचे अमिता कामत, त्याच बरोबर आमची सरपंच मेधा, त्याच बरोबर डेप्युटी सरपंच आणि सगळे माझे मित्र हांगा बसलेले आणि सगळे माझे भाव भयणां, तुमकां सगळ्यांक म्हाजो माय मोगाचो येवकार. खरोखरच खूप बरें दिसता कारण शॉर्ट टायमान आमी एक्चुअली टायम दिल्लो मातसो तुमकां लेट, पण आनीकय आमचे सीएमाक काम असलेल्या कारणान आमी खंय नाल्यार खंय तरी कारण दिसाक ना म्हणल्यार 60 मिटिंगो घेता. सकाळी हांव आज पळयतालो दोतोर म्हाज्या फुडल्यान गेला, सकाळी 9 वचून कंटिन्युअसली मिटिंग ह्या मतदारसंघात त्या मतदारसंघात अशें करून तेजो प्रवास चालूच आसा. सो आता आमचे हांगासर सोपन सुद्दां ह्या मतदारसंघात 4 मिटिंगो आसा, ह्यो सोपन आनी दुसरे कडेन वचपाची तेणी हे दवरलेले आसा. सो हांव चडय टायम घेयना कारण डायरेक्ट मुख्यमंत्री आपल्या भाशणान उलयतलो तुमचे कडेन. खरोखरच आज खूप आनंद दिसता. आमी ह्या कॉर्नर मिटिंगेक तुमकां खबर आहा आमचो सिद्धेश बाब लास्ट 5 वर्सां जाली झेडपी मेंबर म्हणून आसलेलो, अध्यक्ष जाल्लो, मेन चेअरमॅन जाल्लो, बरी कामां तेणी करून दवरला. मुख्यमंत्र्याचो परत एकदा विश्वास तेजेर आसा कारण ह्या फाटी जर परत ट्रिपल इंजिन म्हणजे आमचे वयले केंद्रातले इंजिन, आमचे हांगासरले इंजिन आणि झेडपी जिंकलो म्हणजे आमी ट्रिपल इंजिन हे जर सातत्याने जर आमी जर केले जाल्यार आमचे ट्रिपल इंजिन आमी एक मोठ्या हितून आमच्या मतदारसंघात भरपूर एक उदरगत करपाचे काम आमी करता. आमचो प्रश्न आसा आमकां लायट, उदक, रोड हे जर सिस्टमॅटिक जर मेळ्ळे जाल्यार तेच्या पलीकडे आमकां कांय नाका. बाकीचे म्हणटू सगळे आमचे कडेन आसा तशें धरून चला. सो हे जर करतलो लास्ट टाइम तुम्ही म्हाका निवडून हाडलो, हांवें तुमकां सांगलें आमी तुमकां उदकाचें करून दितलो, रोड करून दितलो, आमचे सगळे प्रयास चालू आसा आनी भरपूरशी आमी अशी उदरगत केल्ली आसा आमच्या मुख्यमंत्र्याच्या हितूनसून. कारण तुमी आज पळयला हांव तुमकां फुडले चड टायम घेवन आमचो विकासाचो पाड वाचना, तो जर वाचतलो जाल्यार म्हाका 2 वरां जाय पडटलीं. सो हांव चड ओवर घेयना कारण आमी आमच्या मुख्यमंत्र्याच्या कानार घातले आसा. आमचे एक तर आमच्या बिल्डिंगेचे प्रॉपर आमकां कितें तरी करून दिवचें जेणे करून जो आमचो आयज फ्लॅट आहा तो तेंच्या नांवार ना, हे खंय तरी आमकां अडचण येता, बरें तो विकूंक जर गेलो तोय आमकां प्रश्न येना. म्हणून आमी आमच्या मुख्यमंत्र्याच्या कानार घातलेले आसा. जाता तितलो बेगीन हे आमकां मुख्यमंत्री आमकां करून दितलो. उरलो मेन प्रॉब्लेम आमचो उदकाचो. एक उदकाचो आतां आमी चीफ मिनिस्टरा कडेन उलयतालो, आमी एक सकल ओल्ड गोवा म्हणजे जय भवनाच्या सायडीन एक प्रॉपर्टी पयली आसा ऑलमोस्ट 1000 स्क्वेअर मीटर. हांवें आमचो विश्वासय आसा हांगा तेकाय व्हरून दाखयला, आमच्या सरपंचाक खबर आसतली. ती जागा आमी एक्वायर करून आमी जर थंय जर टेंट जर बांदली ग्राउंड लेवल म्हणजे डाऊन लेवल आहा तेका जाल्यार आमकां मिलरॉकान आमी आतां चालू केला आमी तो प्रोसिजर, जाल्यार आमकां मिलरॉकान आमच्या मिलरॉक कदंबान आमकां उदकाचो कांयच प्रश्न येतो ना. लास्ट टायम आमी पायपलायनी जॉयंट मारलेली आसा, जवळजवळ 16 कोटीची पायपलायन आमी कनेक्टिंग उदक सगळ्या लोकांक जाय ह्या खातीर आमी केल्ली आसा. उदक आमकां खंय शॉर्ट जाता, एकदां बिल्डिंग्यो वाडत आसता आनी कितें वाडत आसता, हेका लागून जे पळय आमकां ओपाचें उदक पळय येता हे आमच्या आख्ख्या हेका वयता तेच्या कारणाक लागून आमकां पावना. जेन्ना पळय गांजेचो प्लांट जेन्ना चालू जालो, हांव एसएमएन सुद्दां आमच्या बिल्डिंगेचो इशू हांव घेता. गांजेचो जेन्ना पळय प्लांट जेन्ना पळय रेडी जातलो तेन्ना आनी जितली आमी आमच्या एक सरकारान मुख्यमंत्र्यान एक धोरण धरलेलें आसा 100 धरणां आमी बांदतलेच. आता ऑलमोस्ट आमची 3 जातली म्हणजे आमच्या गोंयांत कशा आमच्या गोंयांत उदक भरपूर, पण आमचें उदक जेन्ना दर्या हे सगळें उदक हे आमच्या सगळ्या दर्यान वयता. पण हे खंय तरी आमकां जर उदक जर साठोवन जर दवरतलो, जर स्टोर जर करतलो जाल्यार धरणाची खूब गरज आसली. ते खरोखर हांव अभिनंदन करता मुख्यमंत्र्याचें कारण पयलीं तितून तेणी लक्ष दिल्लें आसा. आनी थोडेशे म्हाका दिसता आनी 2 वर्सां 3 वर्सांनी म्हाका दिसता ती धरणाची कामां आमची पूर्ण जातली आनी जेन्ना पळय गांजेचो प्लांट जेन्ना सुरू जातलो तेन्ना आमकां उदकाची कांयच कमी पडची ना. 24/7 अशें म्हणल्यार जाता. थोड्या वर्सांनी आमकां हे मेळटलेंच मेळटलें कारण मुख्यमंत्री तितून सातत्यान काम करता. आमच्या मतदारसंघाचो तुमकां विकास खबर आहा, रोडाचे तुमी पयले आसा, माझ्या घराची स्कीम पयली आसा. आज पर्यंत म्हाजे कडेन आतां आमचो सतीश भाई सांगतालो, शैलेश भाई सांगतालो, दोतोरी आमची सांगताली की आमची माझी फ्लॅट माझे घर त्या बरोबर माझो फ्लॅट ही स्किमीन सुद्दां आमी कशें तरी टेक्निकल तितून बसोवपाक
पडटा कशें तितून पास करून एक अमेंडमेंट पास करपाक जाय तो सुद्धा मुख्यमंत्री कितें जाल्यार कितें पर्याय करून पडटलो. पण त्याच बरोबर सगळ्यांनी पयली आमी ही मिटींग आमची जी पळय बिल्डिंगेची आसा ती घेवन मुख्यमंत्र्या कडेन आमी चर्चा करून त्या बिल्डराकय फुडल्यान घेवन लॉयराक फुडल्यान घेवन हे जे पळय आमचे फ्लॅट आसा ते इतली वर्सां आमी घेवन सुद्धा आज आमचो फ्लॅट ना. जशी एक परिस्थिती आमची पीडीएची जातलेली. आता पीडीएचे माझे घर पीडीए आमची कॉलनी तुम्ही पळयला पीडीएन इतली वर्सां म्हाका दिसता 40 वर्सांचो इश्यू हो. पयलो ओनर फर्स्ट ओनर सेकंड ओनर थर्ड ओनर ते बावडे घरां घेवन घेवन थकले. आज पर्यंत त्यांच्या नावार एक लायटीचें बिल ना एक कसलें कितें ना आनी आपलें घर म्हणूंक शकना. आतांच मुख्यमंत्र्यान ते सॉल्व करून म्हाका दिल्लें आसा. येणारे मार्च म्हणल्यार तुमच्या मिडियाच्या माध्यमांत हांव सांगता मार्च म्हणल्यार पयलींच हांव सीएमा कडेन चर्चा करतालो. तेणी डायरेक्ट मार्क सुद्धा आमच्या टीसीपीक केल्ले आसा जेणे करून मार्च पर्यंत तेजे माझे घर जी पिढीन जितली घरां आसा ती त्यांच्या नावार जावपाक हेका लागून भरपूर तेणी इनिशिएटीव घेतला. तेका लागून आमच्या मुख्यमंत्र्याचे अभिनंदन करता. त्याच बरोबर आमच्या ह्याच बिल्डिंगेचे मुख्यमंत्र्यान कितें तरी करून हे करचें. येणाऱ्या 20 तारखेक आमी चड हांव टायम घेयना. येणाऱ्या 20 तारीख सिद्धेश बाब आमचो बीजेपीच्या झडपी कॅन्डिडेट आसा तेका तुमी भरघोस मतां तेणी दिवची आनी तेका भरपूर मतांनी निवडून हाडची. तुम्ही पळयला कोणी येतले बिल्डिंगेन थोडे येतले कोणी वळखीचे आसता कितें आसता हे जेम थेम. हांवें लास्ट टायम तुमकां एवरी डेवूय हांव म्हणटा एकूच पार्टी आसतली भारतीय जनता पार्टी. डबल इंजिन सरकार आनी आतां हे ट्रिपल इंजिन जातले जेणे करून कामाची स्पीड भरपूर वाडटली. हे जेम थेम कोण एकटो येतलो ही केन्नाच कोणाचे कामां करूंक शकचे ना. हांवें फाटले दिसांक सांगा ह्या मतदारसंघांनी तेंच्यांनी सगळ्यो पार्टी एक जावच्यो सगळ्यो आनी तरी तेंच्यांनी आजमून दाखोवचें आमकां की बाबा आमचो कॅन्डिडेट येता म्हणून. माझी चॅलेंज आहा कसोच येवंक शकना कारण जो पळय सरकार आमच्या आज उदरगत करता जो पळय सरकार आज काम करता हे कोणाकडे शक्यच ना. आणि हे सगळें आमच्या मुख्यमंत्र्याच्या हितून जाता. कारण मुख्यमंत्री आमचो डायनॉमिक आहा जे आमकां कितें मतदारसंघात कितें जाय म्हटलां केन्नाच आमकां ना म्हणना. आमी असो मुख्यमंत्री केन्ना पळयला ना. कारण हांव मुख्यमंत्र्या कडेन 10 फावटी जरी गेलो 10 फावटी मुख्यमंत्री आमकां आपयता कोणी जाल्यार कितें रे आतां गोंधळ केला आनी कितें घेता म्हणटालो. सो काम करपाची आमच्या मुख्यमंत्र्याची पद्धत जी पळय आसा ही खरोखरच बरी आसा. तेका लागून येणाऱ्या 20 तारखेक तुम्ही मोठे संख्येन भायर सरपाचे. हांसूं द्या हांव कित्याक म्हाजी कोण गेली फॅमिली तेमी मारला अशें म्हणनाका. कारण आमकां ही लीड जी पळय आसा लास्ट टायम पळय लीड येयल्या तेच्या पेक्षा मोठी लीड आमकां हाडपाक जाय. तेका लागून तुमचे कडेन स्पेशली मागोवंक येयला मुख्यमंत्री हांव आनी सिद्धेश आनी बाकीचे आमचे सगळे जाण की येता त्या 20 तारखेर भारतीय जनता पार्टीचं तुम्ही कमळाचेर मत मारचे. इतलीच माझी तुमकां विनंती आसा. जे जे पळय आमी कमिटमेंट केल्लो जी कामां ही अवश्य तुमच्या पर्यंत आमी करून दितले. म्हाका 2 शब्द उलोवंक दिल्ल्या बद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करता. थँक्यू म्हणटा. भारतीय जनता पार्टीचा जय हो. Thank you so much for Desai sir for these kind words. He happens to be our resident also. He has always been supporting in all our activities here. Now this is a time to introduce to all our dynamic Chief Minister of the State of Goa, Dr. Pramod Sawant, to address the gathering. Give him a big round of applause. Good evening friends. बिलगांव सोसायटीच्या ह्या कॅम्पसात आयोजित केलेल्या ह्या लहानशा मिटिंगेक आमच्यामध्ये असतात तुमच्याच सोसायटीचे एक मेंबर आणि माझो मित्र राजेश फळदेसाई ज्याच्या खातीर आमी प्रचार करपाक हांगा आयल्या. सिद्धेश नाईक आमचो मंडळाचो अध्यक्ष आणि तुमची चेअरमॅन प्रेसिडेंट डॉक्टर अमिता कामत म्हणजे सगळ्या मुखार भावना आणि भयणानो. हांवें वेगळें सांगपाची गरज ना. 20 तारखेक इलेक्शन आसा ताच्या खातीर आमी मत मागपाक आयला. तुमकां काय सांगपाची गरज ना. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीच्या कामाच्या बद्दल हांवें वेगळें सांगपाची गरज ना. गोंयांतले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कशा पद्दतीन फाटल्या 10 वर्सांत चेंज जाला तें आमी सगळ्या जाणांनी पळयलां. आमी जर म्हणत जाल्यार ओवरऑल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन रिसोर्स कशा पद्दतीन आमी चेंज केला तो तुमच्या सगळ्यांच्या मुखार आसा. आमी जर पळयत जाल्यार ऑलमोस्ट फॉर द लास्ट 7 years कंटिन्युअसली चीफ मिनिस्टर आसा. आमी जर हें सांगूंक जर वचत जाल्यार हांव म्हणटलो की वन ऑफ द बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट फ्रॉम द पत्रादेवी टू काणकोण पर्यंत तो आशिल्लो नॅशनल हायवे, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, जुवारीचो 2रो पूल आणि अटल सेतू मांडवीचेर आसलेलो 3रो पूल.
तुम्ही कोणी जर पळोवंक ना जाल्यार मुद्दामून वचून आग्वाद जेल म्युझियम मुद्दामून एकदा पळयात. आमी केन्ना केन्ना अंदमान जेल पळोवपाक हांवें मुद्दाम कित्याक सांगता, इट इज अ युनीक प्रोजेक्ट, म्हणजे कोणी पळोवंक ना आसतलो. अंदमान जेल आमी पळोवपाक वता आनी अंदमान जेल ज्या पद्दतीन आसा त्याच धर्तीचेर आग्वाद जेल जो गोंयचे फ्रिडम फायटर्स जांकां सगळे जाणांक भितर दवरले तो मोडून पडपाच्या वाटेर आशिल्लो, तो आमी परत म्युझियमान कन्वर्ट केला आनी इट इज वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट आनी युनीक टायपचे प्रोग्राम्स त्या आग्वाद जेल म्युझियमांत जाता. केन्नाय ऑपॉर्च्युनिटी जर मेळ्ळी जाल्यार मुद्दामून वचून पळोवचो, म्हणजे तुमच्या लक्षांत येतलें की वॉट टायप ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर वी आर डुईंग. हाच्या पलीकडे सांगता आसतना हांव एक 2-3 गजाली सांगतलो. गोंयांत फाटल्या 5 वर्सांच्या कार्यकाळांत नॅशनल फॉरेन्सीक सायन्स कॉलेज आमी स्टार्ट करपाक शकले. IIT, NIT वन ऑफ द बेस्ट कॅम्पस आमी गोंयांत दिवपाक शकले. इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ पुराय देशांतले पयले कॉलेज आमी गोंयांत हाडपाक शकले. नॅशनल फॉरेन्सीक सायन्स कॉलेज इट इज द 3rd कॉलेज इंडियांतले आमी गोंयांत एस्टाब्लीश करपाक शकले. इज अ प्रायवेट युनिवर्सिटी आमी गणपत युनिवर्सिटी वन ऑफ द टॉप युनिवर्सिटी द मरीन डिग्री कॉलेजीस फुडल्या वर्साच्या गोंयांत सुरवात जाता. पारूल युनिवर्सिटी आमी सावथ गोवा सुरू करपाक शकले. MIT युनिवर्सिटी वन ऑफ द बेस्ट युनिवर्सिटी आमी नॉर्थ गोवा थिवी हांगासर सुरवात करता. आनी इतक्या पद्दतीचे बरे कॅम्पसीस, म्हणजे आमी जाका म्हणटा की विकसीत भारत 2047 विजन मुखार दवरून विकसीत गोवा 2037 हाच्या खातीर आमी प्लॅन करता. हे सगळें सांगता आसतना तुमकां हे सगळें मुखार दवरता आसतना फॉर द रुरल डेव्हलपमेंट हाजेर आमी भर दिता आनी ते रुरल डेव्हलपमेंटाचें काम करपाक जिल्हा पंचायत इज मोर इम्पॉर्टंट फॉर अस. ताका लागून तुमकां रिक्वेस्ट करपाक आयला बरेचशे फावटी आमी विधानसभेक पर्सेंटेज ऑफ द वोटींग इज हाय. कित्याक खबर आहा, आमी राजेशाक वळखता, चल तेच्या खातीर एक मत मारुया म्हणून सगळे जाण भायर सरता आनी MLAच्या वोटिंगाक इट इज ऑलमोस्ट 80% ऑफ द वोटींग MLAच्या कॉन्स्टिट्युन्सीक जाता. ताच्या उपरांत थोडे जाण कितें म्हणटा, अरे PM मोदी जावपाक जाय आमी मत मारूंक या म्हणून सगळे जाण भायर सरून मोदी PM जावपाक जाय म्हणून वचून मत मारता. पण जिल्हा पंचायतीचे काय आतां कित्याक ती जिल्हा पंचायत कितें जावपाचें, आमी जर गेटेड कंपाउंडान रावता आमकां खंय कितें करपाचें आसा. इट इज नॉट सो. पण हाचो इफेक्ट जो आसा तो ओवरऑल रुरल डेव्हलपमेंटाचेर रुरल इकॉनॉमीचेर आमकां खूब मोठ्या प्रमाणात पळोवपाक मेळटा. म्हणून जिल्हा पंचायती आमच्या खातीर तितकीच इम्पॉर्टंट आसा. इट इज माय स्पेशल रिक्वेस्ट फॉर ऑल ऑफ यू ऑन द 20th तुमी वोटींग करचें. आनी लास्टली हांव चड वेळ तुमचो घेवचो ना, हांव तुमच्या विशयाचेर येता. म्हाका डॉक्टर कामत आनी राजीव माय गूड फ्रेंड आनी शैलेश आमचो सांखळेकार तांच्यानी म्हाका सगळ्यात पयली ऑफिसार व्हेलो नाजाल्यार सगळ्या लोकां कडेन वयच्या पयलीं आमचो प्रॉब्लेम तुमकां आमी सांगता म्हणटाले कित्याक. राजेश सदांच सांगत आसा नो डावट उदकाचो प्रॉब्लेम तुमचो राजेशान मांडला, राजेशान सांगला. खरें म्हणजे इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द मिलरॉक ओनर. खबर आसा सांगता अशा पद्दतीचो गेटेड कंपाउंड तुमकांय खबर आसा. ओके, जावं ती आमी ताका म्हणटा की रेरा येवच्या पयलीं जरी कॉम्प्लेक्स बांदलो आसत जाल्यार इट इज रिस्पॉन्सिबिलिटी टू गिव ऑल द सर्विसीस फॉर द यू पीपल. बट ताणें फुलफील करूंक ना. वेगवेगळ्यो गजाली आसतल्यो हांव तितून इन डिटेलान वतना मॅटर इज सबज्युडियस राजूजीनी सगळें क्लियर कट एक्सप्लेन केलं. पण एकंदर सगळें आयकल्या उपरांत तरी मेन जे आसा हांव इन शॉर्ट म्हणटलो तुमच्या कडेन फटींगपणा केल्यार म्हणपाक काय हरकत ना. इट इज अ चिटींग. निव्वळ इट इज अ चिटींग. खरें जर पळोवंक वचत जाल्यार हें तरी करपाक जायना आशिल्लें. तर तें हांवें सांगलें की हांव कितें करूंक शकता पळय न्ही एज अ ज्युडिशियरी तुमी तुमच्या एडवोकेटाकूय विचारा आनी त्या नुसार तुमी स्टडी करून म्हाजे कडेन दिया. बीइंग अ गव्हर्मेंट बट आय कॅन इंटरवीन. हांवें सांगलां आतां उदकाचो प्रॉब्लेम नो डावट खरें तेणी करूंक जाय आसलो, तेणी करूंक ना. आतां नाव बी तुमी रेजिडन्स हांगासर जाल्ल्या कारणान तो आमचो सॉल्व करपाक जाय. कारण आमी ताका म्हणटा की उदक लायट दिवप हें आमचें कर्तव्य आसल्या कारणान उदकाचो प्रॉब्लेम आमी सॉल्व करता. डेफिनेटली आमी सॉल्व करता. पण क्लबाचो प्रॉब्लेम जो तुमचो आसा तो तुमी एक्सप्लेन केलो. इट इज युअर रायट. सिवरेजीची अमावंट जी तेणी दिवपाक जाय आसली तो तुमचो रायट, तेणी दिवपाक जाय आसली. बट हे जो आसा प्रॉब्लेम पळय न्ही म्हणजे शैलेशान हांव तो म्हणपालो की आपूण तुका सामकें सोंपे भाशेन सांगता म्हणपालो. तुवें म्हणलो बरी स्कीम काडल्या, सगळ्या लोकांची घरां म्हणलो 60 वर्सांचो प्रॉब्लेम तुवें म्हणलो कवर केलो. 60 वर्सांचो प्रॉब्लेम कित्याक पोर्तुगीज गेले म्हणल्यार घरा नांवार नामनासली म्हणलो ते तुज्या तकलेन येयले आनी तुवें एकूच स्कीम हाडली म्हणलो म्हजें घर आनी एक फॉर्म भरल्या उपरांत म्हणलो सगळ्यांची घरां सगळ्यांच्या नांवार जाली. आतां आमचो एकूच प्रॉब्लेम म्हणालो
म्हजो फ्लॅट म्हाज्या नांवार कर, नवी स्कीम हाड म्हजो फ्लॅट प्रगती नांवार कर. पण हांव तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता, हो विशय जो आहा पळय न्ही, होय म्हज्या तकलेन आसा. फाटले 1 वर्स जालें हांवें ऑलरेडी कित्याक सांगता, हावजींग कॉपरेटिव्ह सोसायटीज गोंयांत जवळपास 2200 हावजींग कॉपरेटिव्ह सोसायटीज रजिस्टर्ड आसा. तुमकां घडये कदाचित खबर आसची ना. ऑलरेडी हांवें डिटेलान प्रॉब्लेम सॉल्व केला आनी सगळ्यो हावजींग कॉपरेटिव्ह सोसायटीज आसा बिल्डरान सोसायटी बांदल्या, फ्लॅट तांकां विकल्या आनी बिल्डर गेलो. तो तेच्या एक्चुअली जागा जी सोसायटीच्या नांवार करपाक जाय आसली ती सोसायटीच्या नांवार तेणी करूंक ना. म्हणून आज फ्लॅट घेतलेलो आहा पळय न्ही, तो आपलो फ्लॅट जाला कितें, लोना दिवना न्ही, लोनाय दिल्या. खंयच्या तरी बँकेन एग्रीमेंट केला सोसायटीचेर आनी ताका लोन दिला फ्लॅट घेवन गेलो. म्हणजे पयलो ओनर गेलो, दुसरो ओनर येयलो, तिसरो ओनर येयलो आनी आज ताका प्रॉब्लेम जावपाक लागल्या. म्हणजे ती जर हावजींग सोसायटी डेमोलिश करून तो नवी बांदतलो जाल्यार ताका बांदूंक मेळना, कारण टायटल इज नॉट क्लियर. म्हणून ऑलरेडी आमी ह्या कॉपरेटिव्ह अमेंडमेंट हाडपाचो ऑलरेडी म्हणजे फाटले फावटी तो क्लियर जालेलो. म्हाज्या घरा बरोबर होय विजिताचे बरोबर आसा, कारण म्हाज्या घरा बरोबर होय प्रॉब्लेम सुटूंक जाय. दीस इज ऑल्सो जर कोणी सगळ्या जाणांनी आपले हार्ड अर्न मनी दिवन एक फ्लॅट घेतलेले आसा, कोणी बेश्टे घेवना आनी तेणी सगळ्या जाणांनी इंट्रस्ट पे केला हाच्या खातीर. ताच्या खातीर आमी ह्या हावजींग कॉपरेटिव्ह सोसायटीक अमेंडमेंट हाडपाचो केल्लो. इफ इन केस that fellow is not doing the selling, then automatically housing cooperative society तो जागो जो आसा पळय न्ही, वो डायरेक्ट गव्हर्नमेंटान सेल्लींग करप. बिकॉज लास्ट 20 years यू आर नॉट डन द सेल्लींग. 20 years ते लोक थंय रावता. ही अमेंडमेंट तितून आमी हाडपाचें आसा. ताका लिगल प्रॉब्लेम उरलेलो येता त्या सेशनात आमी ते करतले. ताच्या बरोबर तेणें आतां बरो विशय म्हणून हांवें डॉक्टर कामदीक आनी राजीव कितें म्हटलें की तुमचोय जो एट प्रेझेंट तुम्ही जर सुप्रीम कोर्टात विषय मांडला, एक्झॅक्टली तुमची प्रॉपर स्टडी तुमच्या एडव्होकेटान केला आसतली, वेर गव्हर्नमेंट कॅन स्टेप इन, हे तुम्ही एकदा फायंड आउट करा. आणि तुमचो लिगल विषय जर माझ्या कडेन घेऊन येत जाल्यार हांव डेफिनेटली सांगता, म्हणजे अशा पद्दतीचे जे ओनर्स आसात, इन शॉर्ट बिल्डर्स आसात, डेव्हलपर्स आसात, तांकां स्क्रू करपाची गरज आसा. म्हाजें स्पश्ट म्हणणें आसा. कारण 450 लोकांक सोडून तुम्ही वचूंक शकना. हे तरी चिटींग निवळ 450 लोकांक फटयतले, तांचे पयशे घेतले, मागीर तुमचे जाता ते जावं हांव भायर चल्लो हे म्हणपाक मेळटलें ना. शेवटी आमी लोकशायेन रावता, त्या खातीर यू हॅव टू फेस, ताका फेस करचें पडटलें. हाका लागून सांगता की फक्त गव्हर्नमेंट स्टेपीन कितें करता एकदां स्टडी करचें आनी इन द मंथ ऑफ जानेवारी, मिड ऑफ जानेवारी, 15 जानेवारीच्या उपरांत तुमी डॉक्टर जाणून तुमचे कोण जरी येत जाल्यार एकदा पयलो ताका आफून हाडून तेणी जर विलिंगली जर सॉल्व जाता आसत, इफ इज रेडी देन इट इज गुड. इफ नॉट then legally the गव्हर्नमेंटान कितें जर ताका उपाय काडपाक जाय आसत जाल्यार डेफिनेटली हांव गव्हर्नमेंटा सायडीच्यानूय करपाक तयार आसा. आमकां इम्पॉर्टंट तुमी आसा, तो इम्पॉर्टंट न्ही. हांव तुमच्या सगळ्या पब्लीकली ही इज नॉट इम्पॉर्टंट फॉर मी, फॉर माय पब्लीक इज इम्पॉर्टंट फॉर मी. म्हणून हांव सरळ सांगता, आय एम वीथ यू एज अ चीफ मिनिस्टर. हांव तुमच्या बरोबर आसा. फक्त तातूंतलो म्हाका क्रंच कितें आसा पळय तो काडून दियात. गव्हर्नमेंटा कडल्यान कितें कितें करपाक जाय ते काढून द्यात. कारण तुमचं लिगल ओपिनियन आसूं तुमचो एडवोकेटूय तुमकां खूब बऱ्या पद्दतीन दिवपाक शकतलो. ते जर तुम्ही दिले जाल्यार वॉट एवर द हेल्प यू रिक्वायर्ड फ्रॉम माय एनी डिपार्टमेंट, इन शॉर्ट, कारण तुमकां रेरा नाशिल्लो म्हणून तो तातूंतल्यान पळवाट काडटा आसतलो, बट फ्रॉम माय एनी डिपार्टमेंट आय एम ऑलवेज वीथ यू. हांव चड वेळ सांगचो ना. आनी फक्त हे हांवें एक्चुअली राजेशाक हांवें खूब पयलीं सांगिल्लें, म्हाका डायरेक्टली ते काडून दी एकदां घेवन. हांव हांगासर आयला जाल्यार तुमी म्हणटले तूं मतां मारून द्या म्हणून सांगता काय म्हणून ती मतां तुमी मारतल्यात हाचो म्हाका विश्वास आसा. हांव परत एकदा तुमकां सगळ्या जाणांक रिक्वेस्ट करता, येता त्या 20 तारखेक मोठ्या प्रमाणात तुमी आमकां सहकार्य करचें. म्हजें सहकार्य तुमच्या खातीर सदोदीत आसतलें. देव बरें. Thank you so much, sir. Now may I request our Honorary Secretary, Mr. Shailendra Kanekar, to propose a vote of thanks. Thank you. दोतोरान तो हे केला आनी दोतोरान सांगला आमच्या चीफ मिनिस्टरान हो प्रॉब्लेम
आपण सॉल्व करतलो म्हणजे सॉल्व करतलो हे एश्युरन्स आसा आमकां हे सांगून बोलताना सगळ्यात पयलीं हांव आभार मानता आयिल्ल्या बद्दल आमचे कुमारजुंय कॉन्स्टिट्युन्सी MLA आमचे राजेश बर्डे साहेब ते तेंचे कडेन जायते रावो येता पणजे रावो येता आनी खंयसरूय रावो येता पूण तांकां हो कॉम्प्लेक्स कित्याक आवडटा हांव नकळो ते आमच्या बिर्ला कॉम्प्लेक्सानूच आनी रावता हांगासर आनी ते आमचे आयज एक फ्लॅट हे आसा फ्लॅट ओनर आनी फ्लॅट घेवपाचे बी आसा तिसरे खातीर हांव आभार मानता आमचे कॅन्डिडेट बाब सिद्धेश श्रीपाद नायक हेंकां आतां एक कॅन्डिडेट उबे रावल्ले आसा हेंकां बी तुमी भरघोस मतांनी मतां मारा मुद्दम वचा ते दिसा मतां मारा आनी निवडून दिया इतके तुमचे कडेन मागता तशेंच आमचे बाब आमचे BJPचे हांगासरले मंडळ अध्यक्ष बाब योगेश पिळगांवकर हेंचे हांव आभार मानता तशेंच हांगा आमचे सरपंच येयल्ले आसा गोळगांव पंचायतीचे तेंचे मुद्दम येयल्ल्या बद्दल आभार मानता पंच मेंबर आमचे कुंकळकार बाब तुमी हांगा एकदां येयल्ले मिटिंगेक याद आसा तुमकां न्हू एक मिटींग घेतलेली आमी ऑन हे इलेक्ट्रॉनिक रिसायकलिंगची मिटींग घेतलेली तुमकां हे सगळें खबर आहा आमचे आमोणकर बाब हेंचे आभार मानता तशेंच जे जे पंच मेंबर आसा जे येयले तशेंच आमचे जे हांगासरले बिर्लावांतले फ्लॅट ओनर्स येयले भायले लोक येयले सगळ्यांचे आभार मानून आयज फाल्यां तुमी सिद्धेशाक फाटल्यान रावन मत मारून ताका निवडून दिया इतकेंच सांगता आनी म्हाजे आभार दर्शन दवरता थँक्यू